2000 सालचं पहिलं दशक भारतासाठी अत्यंत वाईट होतं. सगळीकडे बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती. सर्वसामान्य नागरिकांचं जीवित सुरक्षित नव्हतं. तुम्ही कुठेही जा, सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सूचना लिहिलेल्या दिसायच्या की अज्ञात वस्तूला हात लावू नका, कदाचित ही वस्तू बॉम्ब असू शकते. दर सणावाराला आपल्याला आठवत असेल, गृह खात्याकडून असं अलर्ट जारी व्हायचे की पाकिस्तानचे काही खतरनाक दहशतवादी अमुक तमुक ठिकाणी शिरलेले आहेत. या सूचनांचा अर्थ केवळ एवढाच होता की नागरिकांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि त्याच्यापुढे जाऊन स्वतःच्या जीविताची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. देशभरामध्ये स्फोटांची मालिका सुरू असताना जनतेच्या मनात एकच प्रश्न होता की सरकार काय करतंय. आणि या प्रश्नामुळे जनतेच्या मनामध्ये संताप निर्माण होत होता आणि हा संताप सतत वाढत होता. राज्यकर्त्यांना याची जाणीव होती. आरोपींना अटक करणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा कळत होतं. परंतु त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा पेच होता. जर खऱ्या आरोपींना धरलत तर तुमची मतपेढी दुखावते, कारण राज्यकर्त्यांनी असा समज करून घेतला होता की हे जे दहशतवादी आहेत, जे कट्टर इस्लामचं समर्थन करतात, ते मुसलमानांचं प्रतिनिधित्व करतात.